नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 1.3 सुरू करणार आहोत। तर मग सुरू करूया। सराव संच 1.3 प्रश्न क्रमांक 1 खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा। त्यामध्ये 1 नंबरला गणित आहे 9 भागिले 37, म्हणजे 37 न आपल्याला 9 ला भागायचं आहे आणि पॉइंट मध्ये उत्तर आणायचं आहे। तर मी या ठिकाणी असं करतो, 37 9 ला भागालो, 9 भागिले 37। पहिल्यांदा 9 या संख्येला 37 न भाग जात नाही, कारण 9 ही संख्या 37 पेक्षा लहान आहे, म्हणून शून्याचा भाग बसवला। वरून घेतला 9चा, पॉइंट देऊन टाकतो। आता याच्या बाजूला घेतला 0। 37 च्या पाड्यामध्ये 2 अंकावर 37 त्रिक जर घेतलं तर 90 पेक्षा मोठी संख्या येते, म्हणून 37 दोन्ही बे 7 14 ला 4 हाताला 1, बे त्रिक 6 आणि 1 7। 37 गुणिले 2 यांचा गुणाकार केला तर 74 आला। 10 मधून जर 4 गेले तर 6 राहिले, हाताला 1, 7 आणि 1 8। 9 मधून 8 गेले 1 राहिला, पॉइंट तर दिलेलाच आहे, बाजूला 0 घेऊ। त्याचबरोबर 37 गुणिले 4 जर घेतले आपण, 7 चौक 28 ला 8 चाले 2, 4 त्रिकम 12 आणि 2 14। 5 चा भाग जर बसवला तर 160 पेक्षा मोठी संख्या येते, म्हणून 4 चा भाग बसवतो मी। हा 4 चा भाग बसवला 148। 10 मधून 8 गेले 2 राहिले, हाताला 1, 2 आणि 1 4 आणि 1 5। 6 मधून 5 गेले 1 राहिले, 1 1 गेला 0। पॉइंट दिलेला याच्या बाजूला पुन्हा 0 घेऊ आपण, पुन्हा 37 चा भाग बसवू आपण। 37 गुणिले 3 जर घेतला आपण, 37 गुणिले 3, 3 7 21 ला 1 हात चाले 2, 3 त्रिक 9 2 11, म्हणजे 111। 37 त्रिक 111। 111 चा घेतल्यानंतर 9 10 मधून 1 गेला 9 राहिला, हाताला 1, 2 2 गेला 0, 1 1 गेलं 0। म्हणजे या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, 9 हा ही संख्या पुन्हा आलेली, त्याचा अर्थ आवृत्ती आहे। मग आपण या ठिकाणी भागाकार इथंच थांबवू। 9 भागिले 37 याचा भागाकार येईल 0.243 आवृत्ती। सराव संच 1.3 प्रश्न क्रमांक 1 खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा। त्यामध्ये 2 नंबरचं गणित 18 भागिले 42। 42 ना आपल्याला 18 ला भाग घालायचा आहे, म्हणून या ठिकाणी मी असं घेतो 18 भागिले 42। 18 ही संख्या 42 पेक्षा लहान आहे, म्हणून शून्याचा भाग बसवला। वरून घेतली 18, मग आता पॉइंट देऊ, इथे घेतली 0। 42 180 ला 42 ला भाग घालायचा आहे। जर आपण 42 गुणिले 3 यांचा जर गुणाकार केला तर काय तो बघू। 3 दोन्ही 6, 3 चौक 12, 126 आला। त्याच्या पुढचे अंक बघू आपण, याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या घेऊ, म्हणजे 42 गुणिले जर आपण 4 घेतला तर 4 दोन्ही 8, 4 चौक 16, 168 ही संख्या या ठिकाणी बसू शकते, म्हणजे 4 चा भाग बसवला मी 168। परत या ठिकाणी पहा, 10 मधून 8 गेले 2 राहिले, हाताला 1, 6 आणि 1 7। 10 मधून 8 मधून 7 गेले 1 राहिला, 1 1 गेलं 0। पॉइंट तर दिलेलाच आहे, 0 घेऊ। मग या ठिकाणी आपण 2 चा भाग बसवू, कारण 3 चा जर भाग घेतला तर 42 त्रिक 126 होतो, म्हणून या ठिकाणी 42 गुणिले 2 यांचा जर गुणाकार केला तर 2 दोन्ही 4 आणि 4 दोन्ही 8, म्हणजे 84, म्हणजे 2 चा भाग बसवला। परत या ठिकाणी पहा, 10 मधून 4 गेले 6 राहिले, हाताला 1, 8 आणि 1 9। 12 मधून 9 गेले 3 राहिले, पॉइंट तर दिलेलाच आहे, त्याच्या बाजूला 0 घेऊ, म्हणजे 360 झालं। मग या ठिकाणी पहा, आपण या ठिकाणी 42 गुणिले 7 चा भाग बसवून बघू। 7 दोन्ही 14 ला 4, हाताला 1, पुन्हा 7 चौक 28 आणि 1 29। आणखी त्याच्यापेक्षा मोठी संख्या बघू। 8 चा जर भाग बसवला तर काय होईल पहा,
8 दोन्ही 16 ला 6 हाताला 1, 8 चौक 32 आणि 1 33 म्हणजे 336 येईल. मग या ठिकाणी 8 चा भाग बसू. 336 42 8 336. 10 मधून 6 गेले 4 राहिले. हाताला 1 3 आणि 1 4. 6 मधून 4 गेले 2 राहिले. 2 2 गेलं 0. परत मी पॉइंटचा भाग बसवतो. आता मात्र या ठिकाणी जर विचार केला तर 42 गुणिले 5 यांचा गुणाकार करून बघतो. 5 दोन्ही 10 ला 0 हाताला 1, 5 चौक 20 आणि 1 21 म्हणजे 210. 6 चा जर भाग बसवला तर 240 पेक्षा जास्त येतो, म्हणून मी 5 चा भाग बसवतो. 42 पंच 210. 0 ला 0, 4 मधून 1 गेला 3 राहिला, 0 ला 0. पॉइंट तर दिलेलाच आहे. मग या ठिकाणी पहा आता 42 गुणिले 7 चा भाग बसवतो मी. 7 दोन्ही 14 ला 4 हाताला 1, 7 चौक 28 आणि 1 29 म्हणजे 294. मग 7 चा भाग बसवला. 294 घेतो. 10 मधून 4 गेले 6 राहिले हाताला 1, 0 ला 0. पुन्हा हाताला 1 3 3 गेलं 0. पॉइंट दिलेलाच आहे. त्याच्या बाजूला 0 घेतो. 60 झाले. पुन्हा 42 1 42. या ठिकाणी पहा 18 ही संख्या उरली. 10 मधून 2 गेले 8 राहिले हाताला 1, 4 आणि 1 5. 6 मधून 5 गेले 1 राहिला म्हणजे 18. पूर्वीची संख्या तशाच तशी मिळाली म्हणजे आवृत्ती आलेली आहे. याचाच अर्थ 18 भागिले 42 बरोबर आहे 0.428571 आवृत्ती. अशा प्रकारे गणित संपलेला आहे. सराव संच 1.3 प्रश्न पहिला, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. त्यामध्ये गणित नंबर 3 9 भागिले 14. 9 ला 14 ने भागायचंय म्हणून या ठिकाणी मी असं घेतो 9 भागिले 14. 9 ही संख्या 14 पेक्षा लहान आहे म्हणून या ठिकाणी शून्याचा भाग बसवतो. वरून 9 घेतला. 9 वजा 0 म्हणजे 9च. मग पॉइंट देतो. त्याच्या बाजूला 0 घेतला म्हणजे या ठिकाणी आपल्याला 90 झाले. 14 सखी 84. परत या ठिकाणी मी काय करतो, या 10 मधून 4 गेले 6 राहिले हाताला 1, 8 8 गेलं 0. पॉइंट दिलेला आहे. याच्या बाजूला 0 घेतो. 14 च्या पाड्यामध्ये 60 नाहीत पण 60 पेक्षा लहान संख्या आहे. 14 त्रिकम 42, 14 चौक 56. मग 4 चा भाग बसवला. या ठिकाणी 56 घेतो मी. 10 मधून 6 गेले 4 राहिले हाताला 1, 5 आणि 1 6, 6 6 गेलं 0. पॉइंट दिलेला आहे. त्याच्या बाजूला 0 घेतो. 40 झाले. 14 दोन्ही 28. 14 त्रिकम 42 मोठे होतात. 14 ने 28 घेतो. मग या ठिकाणी पहा 10 मधून 8 गेले 2 राहिले हाताला 1, 2 आणि 1 3. 4 मधून 3 गेला 1 राहिला. पॉइंट दिलेला आहे. त्याच्या बाजूला 0 घेतो. 120 झाले. 14 च्या पाड्यामध्ये 120 आहेत का? पाड्यामध्ये 120 आहेत का बघा. 14 पंच 70, 14 सखी 84, 14 सत्ते 98, 14 आठम 12 दर्शे. मग या ठिकाणी 12 दर्शे घेतली आपण. 10 मधून 2 गेले 8 राहिले हाताला 1, 2 2 गेलं 0, 0 ला 0. याच्या बाजूला 0 लावला 80 झाले. 14 पंच 70, 84 मधून 70 घेऊ आपण 0. आता 8 मधून 7 गेला 1 राहिला. पॉइंट दिलेला आहे. त्याच्या बाजूला 0 लावू 100 झाले. 14 पंच 70, 14 सखी 84, 14 सत्ती 98, 14 आठम 12 दर्शे जास्त होतात. 14 सत्ती 98, 98 चा भाग बसवला. मग या ठिकाणी पहा 8 मधून 10 मधून 8 गेले 2 राहिले हाताला 1, 10 10 गेले 0. पॉइंट दिलाय. याच्या बाजूला 0 लावू 20 झाले. 14 1 14 म्हणजे या ठिकाणी पहा 10 मधून 4 गेले 6 राहिले हाताला 1, 2 2 गेलं 0. या ठिकाणी 6 डबल आलेला आहे. आवृत्ती झालेले. पुन्हा आपल्याला
14 चौक 56 म्हणजे या ठिकाणी संख्या इथून पुढे रिपीट येणार आहे, आवृत्ती आहे. याचाच अर्थ 9 भागिले 14 बरोबर आहे 0.6 4 2 8 5 7 1 इथून आवृत्ती होईल. अशा प्रकारे आपण 9 ला 14 संच 1.3 प्रश्न क्रमांक 1 खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. गणित नंबर 4 उणे 103 भागिले 5. उणे 103 भागिले 5 याला 5 न भागू आपण. 5 1 5 5 2 10. परत या ठिकाणी 3 उरले, भाग जात नाही, 0 दिला. 0.2 3 च्या बाजूला 0 30 झाले. 5 30 म्हणजेच आपल्याकडे उत्तर आलं उणे 20 भागिले उणे 20.6. गणित नंबर 5 मात्र तुम्ही घरून करून आणा. 11 उणे 11 भागिले 13. हे गणित जसं आपण आधीचे 2 गणित केलेले आहेत त्याच्यासारखेच हे सोडवा. घरून करून आणा. ग्रहपाठ घ्या. ग्रहपाठ 7 भागिले 10 नंबर 2. 11 भागिले 17 नंबर 3. 20 भागिले 11 नंबर 4. 7 भागिले 15 नंबर 5. गणित नंबर 5. 14 भागिले 19. अशा प्रकारे हे 5 गणित तुम्ही याच्यावर आधारित आहेत ते करून आणा. या ठिकाणी आपला सराव संच 1.3 संपलेला आहे.